आमदार होण्याची स्वप्न बघत 2022 सालच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढणाऱ्या रोहन हरमलकर याला निवडणूक आयोगानं आलमारी हे चिन्ह दिलं होतं। आता याच हरमलकरनं आपल्या आलमारीत लोकांच्या जमिनी हडप करून कोट्यवधींची माया जमावल्याचं ईडीच्या तपासातून समोर आलंय। उत्तर गोव्यातील हणजूण आणि हडपडे इथल्या 5 जमिनी हडप करून हरमलकर यानं चक्क 8.25 कोटी रुपये कमावल्याचं ईडीच्या प्राथमिक तपासातून समोर आलंय। हरमलकर हा 4 जूनपासून ईडीच्या कोठडीत आहे। याच कोठडीमध्ये चौकशी केल्यानंतर जमिनी हडप करण्याच्या टोळीचा तोच मास्टरमाइंड असल्याचं प्रथमदर्शी स्पष्ट झालंय। या मास्टरमाइंडनं मोहम्मद सुहेल याला टोळीचा म्होरक्या केलं होतं। त्याच्याचबरोबर स्टीव्ह डिसोजा आणि इतरांना सोबत घेऊन लोकांच्या जमिनी बळकावण्याचा सपाटा लावला होता, असंही प्राथमिक तपासातून उघडकीस आलंय। ईडीच्या प्राथमिक तपासातून नेमकं काय पुढे आलंय पाहूया विशेष रिपोर्ट। रोहन रंगनाथ हरमलकर याच्या विरोधात जमिनी हडप केल्याचे 2 गुन्हे म्हापसा पोलीस स्थानकात नोंद झाले होते। यातील एक तक्रार कॅनडात राहणारे जॉयसे इजाबेल पिंटो यांची हणजूण येथील सर्वे क्रमांक 444/8 मधील 2450 चौरस मीटर जमीन परस्पर हडपल्याची तक्रार होती। पिंटो यांच्या जमिनीचे मुखत्यारपत्रधारक अँथोनिओ डिकोस्टा यांनी ती तक्रार दिली होती। तर दुसरी तक्रार बारदेश तालुक्याचे तत्कालीन निबंधक अर्जुन शेटे यांनी दिली होती। त्या तक्रारीमध्ये हणजूणमधीलच 426/5 या सर्वे क्रमांकाची जमीन हडप केल्याचा आरोप होता। दोन्ही प्रकरणांचा तपास पोलीस करत होते। इतक्यात गोव्यातील अनेकांच्या जमिनी परस्पर हडपल्याची शेकडो प्रकरणं समोर आल्यानंतर सरकारनं विशेष तपास पथकाची स्थापना केली होती। म्हापसा पोलीस स्थानकात नोंद झालेली दोन्ही प्रकरणं याच पथकाकडे वर्ग करण्यात आली होती। त्यामुळे पथकाच्या चौकशीत मनी लॉन्ड्रिंगचा संशय बळावला होता। याच अनुषंगानं ईडीनं हरमलकरला 3 जून रोजी चौकशीसाठी बोलावलं होतं। तेव्हा हरमलकरनं उडवाउडवीची उत्तरं देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप ईडीनं केला होता। या चौकशीला सहकार्य करत नसल्याचं लक्षात आल्यानंतर ईडीनं हरमलकर याला अटक केली होती। तेव्हापासून तो ईडीच्या कोठडीतच आहे। कोठडीत असताना जमिनी हडप करणाऱ्या टोळीचा हरमलकर हाच मास्टरमाइंड असल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर आलं। ईडीनं केलेल्या प्राथमिक तपासामध्ये हणजूण येथील सर्वे क्रमांक 426/5 मधील जमीन हडप प्रकरणी रोहन हरमलकर मुख्य सूत्रधार असल्याचं दिसून आलं। त्यानं या जमिनीचा 30 डिसेंबर 2019 रोजी ऑलिसिओ लुइसिस डिसोजा आणि एनारिता मारिओ डिसोजा यांच्याशी 60 लाख रुपयांचा विक्री करार केला होता। मात्र त्यासाठी त्यानं फक्त 20 लाख रुपये दिले। 15 जानेवारी 2020 रोजी ही जमीन 1,77,50,000 रुपयांना आशिष आर्या, अशोक अरोरा, संजीव बत्रा आणि मनोज तनेजा यांना विकण्यात आली। त्यामुळे या व्यवहारातून त्यानं 1,57,50,000 रुपये निव्वळ नफा कमावला। हणजूणमधील सर्वे क्रमांक 444/8 मधील जमीन संशयित अल्कांत्रो डिसोजा आणि कुटुंबियांनी बनावट दस्तावेजाद्वारे हडप केली होती। डिसोजा यांनी त्यासाठी न्यायालयाकडून इन्व्हेंटरी प्रोसिडिंग्स करून घेतली होती। 11 डिसेंबर 2018 रोजी रोहन हरमलकर यानं ही जमीन खरेदी करण्यासाठी अल्कांत्रो यांच्याशी 1.86 कोटी रुपयांचा विक्री करार केला होता। ती जमीन 28 जून 2019 रोजी आकाश चौधरी आणि त्याची पत्नी सीमा चौधरी यांना 2 कोटी रुपयांना विकली होती। त्यावेळी हरमलकरनं पुष्टी करणारा म्हणून भूमिका निभावली होती। रोहन हरमलकरनं मोहम्मद सुहेल, स्टीव्ह डिसोजा आणि इतरांची संगनमत करून अल्कांत्रो डिसोजा आणि कुटुंबियांकडून हणजूण येथील सर्वे क्रमांक 289/1 मधील जमीन 3,57,00,000 रुपये, सर्वे क्रमांक 444/8 मधील जमीन 2 कोटी रुपये, सर्वे क्रमांक 228/8 मधील जमीन 1,10,00,000 रुपये आणि हडफडेतील सर्वे क्रमांक 39/0 मधील जमीन मिळून एकूण 8.25 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले। ईडीनं संबंधित संशयित कुटुंबियांचा जबाब नोंदवल्यानंतर हरमलकरचा 6 फेब्रुवारी 2025 रोजी जबाब नोंदवला। त्यानंतर ईडीनं रोहननं 8.25 कोटी कमावल्याचा दावा केला। म्हणजे लोकांच्या जमिनी हडप करायच्या, त्यातून कोट्यवधींची माया जमवायची, त्यानंतर त्या पैशातून निवडणूक रिंगणात उतरायचं असा डाव हरमलकर यानं आखला होता, अशी चर्चा आता लोकांमध्ये सुरू झाली आहे। याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी
नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.